नमस्कार लाडके बहिणींनो, नोकरी विषय या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये ई-केवायसी ची नवीन शेवटची तारीख, कोणत्या बहिणींना फायदा होणार, ई-केवायसी कशी करायची, कोणते डॉक्युमेंट लागतात आणि ई-केवायसी न केल्यास काय नुकसान होऊ शकतं हे पाहणार आहोत। सरकारने लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची तारीख वाढवली आहे, कारण अनेक बहिणींची केवायसी वेळ झालेली नव्हती, आधार लिंक होत नव्हतं, माहिती मिसमॅच होत होती, पती वडील हयात नसल्यामुळे डॉक्युमेंट अपलोड करता येत नव्हतं। म्हणून आता सरकारने पुन्हा नवीन विंडो ओपन करून वेळ वाढवली आहे। तर ई-केवायसी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला ई-केवायसी अपडेट हा नवीन पर्याय दिसेल। तर ज्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी सरकारने नवीन सुविधा सुरू केली आहे। त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र किंवा संबंधित कागदपत्र अपलोड करून आता ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे हजारो बहिणींची केवायसी लगेच पूर्ण होईल। तर ई-केवायसी करताना हे कागदपत्र जवळ ठेवा: आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक, मृत्यू प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड। तर ई-केवायसी कशी करायची ते आपण पाहू। वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी अपडेटवर क्लिक करा, आधार नंबर टाका आणि ओटीपी व्हेरीफाय करा, तुमची माहिती तपासा, आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यावर केवायसी कंप्लीटेड सक्सेसफुली असं दिसेल। ई-केवायसी पूर्ण होताच आपल्या बँक खात्यात पुढील हप्ता 24 तासांच्या आत जमा होईल। जर तुम्ही ई-केवायसी वेळेत केली नाही तर पुढील हप्ते थांबतील, नाव योजनेतून काढलं जाऊ शकतं। म्हणून उशीर न करता लगेच ई-केवायसी करा। लाडक्या बहिणींनो, सरकारनं खास तुमच्यासाठी वेळ वाढवली आहे। आजच ई-केवायसी करून योजनेचा फायदा मिळवत राहा। व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा।